अहिल्यानगर येथील श्रीरामपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील गाजलेल्या जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सेंट लूक रुग्णालयाच्या ओपीडी गेट समोरच अंधाधुंद गोळीबार करत हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांचा जीव घेतला. या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. काल श्रीरामपूर शहरात गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हाती घेतली. घटनेची गंभीरता लक्षात घेता जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यात रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगरे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना कोपरगाव हद्दीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणात आरोपींची पार्श्वभूमी आणि हत्येचा उद्देश याबाबत अधिक तपास पोलीस सुरू करत आहेत. बंटी जहागीरदार हा श्रीरामपूर नगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवक रईस जहागीरदार यांचा चुलत भाऊ होता. बंटीवर हत्या, खुनाचा प्रयत्न, वाळू तस्करी, खंडणी असे एकूण 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. या अनेक प्रकरणांमध्ये त्याची सुटका झाली असली तरी काही खटले अजूनही न्यायप्रविष्ट होते. 2012 साली पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बंटी जहागीरदार संशयित आरोपी होता. या बॉम्बस्फोटात 17 नागरिकांचा मृत्यू आणि 50हून अधिक जण जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीनशी संपर्क असल्याचा आरोपी बंटीवर करण्यात आला होता. बंटी जहागीरदाराला 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. नंतर 2015 आणि पुन्हा 2023 मध्ये त्याला जामीन मंजूर झाला. जामिनावर बाहेर येताच त्याची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. सध्या या हत्येप्रकरणी पोलीस तपास जोरात सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आले आहे. श्रीरामपूरमधील ही घटना केवळ खून नसून गंभीर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा करणारी ठरली आहे. या प्रकरणात पुढे काय घडणार ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.